संचालक सत्कार मूर्ती सेवा गौरव सोहळा आणि अभिष्ट चिंतन श्री रवींद्र राधाबाई तुकाराम देवकांत सरचिटणीस विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संचालक मानव संसाधन महावितरण माननीय श्री राजेंद्र पवार यांचे आगमन झालेले आहे। आपण मगाशीच बोलत होतो की एखाद्याचा सरचिटणीस उर्फाटे देवकांत सपत्नीक सौ कविता रवींद्र देवकांत या ठिकाणी उपस्थित होतात। छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कर्तव्यनिष्ठ आणि कर्तृत्वाची कास ज्याने धरली आहे असे कर्तव्यनिष्ठ लोकप्रिय ध्येयवादी निष्ठावान अभ्यासू धारदार शब्दांचे पुजारी एक वादळी व्यक्तिमत्व जनसामान्यांचा कैवारी कामगार आणि कर्मचाऱ्यांचा आधारवड समाजभान जपणारा व्यक्ती एक न्याय प्रवृत्ती कर्तव्यकार वृत्ती एक ताकदीचा लेखनिक विनंती देवत ठेव दे ही ज्योत प्रकाशाचा अर्थ एकच असला तरी दिव्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात। प्रत्येक दिवा हा एक नवं रूप असतं प्रकाशाच्या रचनेचं आणि म्हणूनच हा प्रकाश आपल्याला यशाच्या दिशेने जातो सकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जातो। प्रकाशाच्या अस्तित्वानं अंधार नाहीसा होतो आणि म्हणून आपण प्रकाशाच्या दिशेने चालणं नेहमीच पसंत करत असतो। प्रमुख अतिथींच्या हस्ते उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करते। माननीय श्री बाळासाहेब गायकवाड केंद्रीय उपाध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांना मी विनंती करते या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय अध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन माननीय श्री रवी पारे सन्मान स्वागत या ठिकाणी मंचावर जोरदार गायनच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे।
केंद्रीय उपसंचिटनीस विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांना मी विनंती करते की या ठिकाणी त्यांनी देशमुख साहेबांची लोकप्रियता ही राज्याध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मंचावरील सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांचं आपण सामूहिकरित्या पुन्हा एकदा स्वागत करू. जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, सर्वांना नमस्कार. आज आपण देवमान साहेबांच्या सेवा गौरव सोहळ्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित झाला, त्याबद्दल मी प्रथम सर्वांना धन्यवाद देतो. मित्रांनो, आजचा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं एकमेव कारण होतं की सन्माननीय आरटी देवकान साहेब यांनी संघटनेप्रती आजपर्यंत केलेलं काम आणि महावितरणमध्ये गेले 31 वर्ष केलेलं काम हे कुठंतरी आपण हे केलं पाहिजे. त्यासाठी संपूर्ण केंद्रीय पदाधिकारी, विशेष करून सन्माननीय अध्यक्ष बाराई साहेब यांनी मेहनत घेऊन आजचा भव्य दिव्य कार्यक्रम इथं आपण आयोजित केला आहे आणि त्यासाठी आज आपण सगळे उपस्थित राहिले. प्रथम ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या संघटनेचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाराई साहेब, या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे सन्माननीय राजेंद्र पवार साहेब. राजेंद्र पवार साहेब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. हा आपल्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी एक आज अभिमानाचा क्षण आहे. याच्या मागचे एकमेव कारण आहे 2 दिवसापूर्वी झालेला संप आणि रिस्ट्रक्चरिंग साठी आपल्या संघटनेने 2016 पासून जी मागणी केली होती आणि त्या मागणीला 2019 साली माननीय सीएमडी साहेब संजीव कुमार साहेब यांच्या वेळेला ती मागणी पूर्ण होत असताना झालेला विरोध, त्यानंतर आज 2025 साली 1 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय राजेंद्र पवार साहेब यांच्या खंकर भूमिकेमुळे त्या अंमलात आलं आणि त्यासाठी आपण सगळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन त्यांच्या पाठीशी राहिलो आणि ते आपल्याला व्हायला पाहिजे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे
सन्माननीय डोके साहेब, सन्माननीय वाळसुरकर साहेब, सन्माननीय पांडे साहेब, सन्माननीय ललित गायकवाड साहेब, आणखी त्याचबरोबर आपल्या संघटनेचे माजी सरचिटणीस सन्माननीय रणजित देशमुख साहेब, आळजे देवळे साहेब, सर्व सन्माननीय केंद्रीय पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ज्यांचा गौरव सोहळा आपण इथं खेळतोय त्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय देवकांत साहेब आणि सन्माननीय सौभाग्यवती देवकांत वहिनी यांचं सगळ्यांनी आपण जोरदार स्वागत करूया. हा कार्यक्रम घेण्यामागे गेले 2 ते 3 महिने आपण सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. आज इथं आज आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आणि आज आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे. ज्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे त्यांची उंची एवढी मोठी आहे की आपण ती गाठू शकत नाही. आज तुम्ही सगळं आल्यामुळं ती आज आपण त्यांना निदान आपण एक संघटनेच्या रूपानं आज आपण इथं त्यांची उपस्थिती दाखवून देतोय. मित्रांनो, बघायला गेलं तर देवकांत साहेब 2013 पासून केंद्रीय उपसरचिटणीस त्यानंतर सरचिटणीस हा त्यांचा संघटनेचा राहिलेला प्रवास आहे. हा प्रवास करत असताना त्यावेळेचे तत्कालीन सरचिटणीस सन्माननीय देशमुख साहेब यांनी देशमुख साहेबांच्या नंतर या विद्युत क्षेत्रात तांत्रिक कामगारांचं काय होणार यावर सगळे डोळे लावून बसले होते. जसे आपले होते तसे आपले विरोधक सुद्धा त्याची वाट बघत होते. मात्र देशमुख साहेबांची जी कल्पकता होती, त्यांना जी माणसं ओळखण्याची एक सचोटी होती, त्यातनं ह्या संघटनेचा कारभार सन्माननीय देवकांत साहेबांच्या हाती दिला. हाती दिल्यानंतर साहेबांनी जे केले आजपर्यंत कार्य होतं आणि त्यानंतर असणारे आव्हानं याला सन्माननीय देवकांत साहेबांनी सार्थ असा त्याला रूप दिलं आणि संघटना उंचीवर नेऊन ठेवली. ह्या गोष्टीचा आज आम्हा सगळं तांत्रिक कामगारांना अभिमान वाटतो. संघटनेचं काम करत असताना साहेबांना जे आलेले अनुभव असतील, सरचिटणीस म्हणून त्यांचा कालावधी 12 ते 13 वर्षाचा राहिला. हा एक मोठा कालावधी होता. त्यामध्ये त्यांना बरेच चांगले अनुभव आले असतील. पण या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांसाठी ह्या तांत्रिक कामगारांकरता साहेबांचं जे नेतृत्व होतं, वेळ पडेल तिथं सौम्य भूमिका, जर एखादा विषय पटला नाही तर ताकद भूमिका, आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटचा जर एखादा विषय बरोबर असेल तर कोणी काही म्हणू, कोण टीका करेल काय करेल याची पर्वा न करता त्यांच्यात एक हिंमत होती की एवढ्या मोठ्या संख्येनं आपले जे सभासद आहेत त्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या सभासदांना समजून सांगण्याची एक त्यांची सचोटी होती. याचं जर उदाहरण बघा, काल आपलं रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भात जेव्हा बाकीच्या संघटना विरोधी भूमिका घेतात त्यावेळेला जाहीरपणे साहेब आपल्या त्या गोष्टीचं समर्थन करतात. त्याचबरोबर ते आमची मागणी ह्याचा सुद्धा ते ठामपणे सांगतात. आणखी ज्या वेळेला हा संप होत असताना की विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सभासद असतील, तांत्रिक सभासद असतील, यांना जिल्ह्याचे विषय घेऊन की आपल्याला ह्या संपामध्ये उतरायचं नाही, रिस्ट्रक्चरिंग आपली भूमिका आहे आणि ती मॅनेजमेंटला अंमलात आणले. यामुळं तांत्रिक कामगारांना लाईन स्टाफला होणारे काय फायदे आहेत हे प्रत्येकाला समजावून सांगितलं. त्याचमुळं संप किती यशस्वी झाला आणि तो कसा झाला या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे होत असताना दुसरा मुद्दा, साहेबांनी संघटनेबरोबर जे करत असताना एक सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संक्रमण परिषदेकडनं आज आपल्या संघटनेनं गौरव केला. त्यानंतर एक अभिमानाची गोष्ट आहे की आजपर्यंत या कामगार क्षेत्रात तर कुठल्याच युनियनला ISO मानांकन मिळालेलं नाही. मात्र आज अभिमान या गोष्टीचा वाटतं. माननीय देवकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली, माननीय बाराई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे सगळे POP सगळ्यांनी मिळून आज एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे
की कामगार क्षेत्रात सुद्धा ISO मिळवू शकतो हे एकमेव देवकांत साहेबांनी दाखवून दिलंय आणि आज आपण त्याचे सगळे पालक आहे. त्याचबरोबर मेडिक्लेमचे विषय असतील, बऱ्याच वेळा टीका टिप्पणी झाली साहेबांसोबत. आम्ही POP बऱ्याच वेळा म्हणजे मॅनेजमेंट बरोबर चर्चेत पण असायचो. आज या गोष्टीचा अभिमान वाटतो. आज पवार साहेब इथे आहेत, ढोके साहेब आहेत, पांडे साहेब आहेत, वाळगुळकर साहेब आहेत, ललित गायकवाड साहेब आहेत. आज एक मॅनेजमेंट मध्ये आदराची भावना देवकांत साहेबांच्या बद्दल आहे. हा स्टेटस आपल्या युनियनचा राहतो. आज अभिमान या गोष्टीचा वाटतं. आम्ही ज्यांच्या सोबत आहे, ज्यांना आज आम्ही हे केलं ते देवकांत साहेब आहेत आणि आज आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही काही चुकीचं निवडलं नाही. आम्ही जे निवडलं ते योग्य निवडलं होतं. त्याला आज आम्हाला आज सगळ्यांना फायदा होतो. आजची परिस्थिती एवढी विचित्र असताना सुद्धा ज्या वेळेला संचालक ते पण मानव संसाधन विभागाचे ज्या वेळेला तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात तिथंच आज आपण कुठल्या लेवलला आपली संघटना काम करते याला आज आपल्याला अनुभव येतो. तिथलं हे सगळं करत असताना हा कार्यक्रम आयोजित करण्यामागं साहेबांची कुठलीच इच्छा नव्हती की माझा असं कोणताही कार्यक्रम करण्यात येऊ नये म्हणून. सध्या पूर्ण परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्या संघटनेनं या आधी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 26 लाख रुपये आपण डोनेट केले होते. आणि त्यानंतर मॅनेजमेंटला पहिलं पत्र की 1 दिवसाचा पूरग्रस्तांसाठी पगार कपात करण्यात यावा हे पहिलं पत्र देणारी एकमेव आपली संघटना आहे. कुठं कृती समिती म्हणून आपण एकत्र येऊन पत्र दिलं नाही आणि आपण केवळवाणी आशा पण व्यक्त केली नाही. आपण आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यानंतर हा कार्यक्रम करत असताना माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. त्यातना भव्य दिव्य असा आपण कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम आयोजित करताना संघटनेच्या खात्यातील एकही रुपया आपण वापरला नाही याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. नेता कसा असावा, लीडर कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्माननीय देवकांत साहेब. ज्या वेळेला आज एवढी मोठी रक्कम आपण जमा करत असताना लोक मागचा पुढचा कुठलाही विचार न करता माझ्या नेत्याचा माझ्या देवकांत साहेबांचा कार्यक्रम आहे म्हणून सगळं असते सगळ्यांनी मदत केली. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. हा मागचं खरी मेहनत आहे ते सन्माननीय आमचे अध्यक्ष रवी बाराई दादा साहेब. आज मी जाहीरपणे कौतुक करेन. आज गौरव सोहळा देवकांत साहेबांचा आहे पण दुसरा रवी आमचा आहे म्हणजे बाराई साहेब. यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गेले दोन महिने अतिशय मेहनत घेतली. स्ट्राईकच्या आधीचा जो पिरियड आहे 8 दिवस ते कराडमध्ये थांबून या कार्यक्रमाचं नीटनेटकं नियोजन रूपरेषा अगदी मेणबत्ती आहे की नाही इथपर्यंत त्यांनी जातीने लक्ष दिलं. सगळ्यांना एक रूप दिला. त्यामुळे आज आपण हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा करू शकतोय आणि हे श्रेय मी आमच्या अध्यक्ष सन्माननीय बाराई साहेब यांना देतो. त्याचबरोबर कार्यक्रम हा साजरा करत असताना साहेबांचा गौरव झाला पाहिजे त्यासाठी आपण एक गौरव पुस्तिका छापली. त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि संघटनेचं काम यापुढे सुद्धा देवकांत साहेब 31 मे 2025 रोजी महावितरण मधून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर संघटनेचा सरचिटणीस हा कालावधी त्यांचा डिसेंबर पर्यंत चालू आहे. डिसेंबर नंतर नवीन सरचिटणीस नवीन दमाचा येईल याची आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यासाठी सन्माननीय देवकांत साहेब यांनी तो नक्कीच विचार केलेला असेल आणि देवकांत साहेबांनी जो विचार केला असेल ज्याच्या हातात सूचना देतील त्याला हे सगळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सभासद समर्थ साथ देतील एवढाच मी या ठिकाणी साहेबांना एक विश्वास देतो. आणि साहेबांच्या कामाची तुलना आम्ही करूच शकत नाही. मात्र त्यांनी साहेबांनी जे संघटनेसाठी दिलेला आजपर्यंत वेळ आहे त्याग आहे कुटुंबाला दिलेला आजपर्यंतचा त्याग या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून त्यांचा गौरव सोडावा अतिशय सुंदर चांगला साजरा व्हावा हीच एक अपेक्षा होती आणि आज आपण सगळ्यांच्या माध्यमातून ती पूर्ण होते याचा आज मला सार्थ अभिमान वाटतो. मी इथंच थांबतो.
जय हिंद, जय तांत्रिक. सर्व प्रमुख अतिथींना हे पुस्तक देण्यात येत आहे आणि काही क्षणातच याचं वितरण होणार आहे, प्रकाशन होणार आहे. प्रतिमा याकडे देणार. वाढदिवसाच्या निमित्ताने मला लग्नानंतर बहुतेक हा पैसा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष रवी बारे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सत्कार मूर्ती श्री देवकांत आणि सैनिक, उपस्थित तांत्रिक कामगार बंधू भगिनींनो, तसंच देवकांत परिवारातील सर्व मान्यवर, आजचा सेवापूर्ती सोहळा आणि वाढदिवसाच्या निमित्तानं श्री देवकांत यांना माझ्या शुभेच्छा. सेवापूर्तीनंतर त्या आयुष्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा. आजचा प्रसंग हा प्रसंग काही संघटनेच्या मागण्या व्यवस्थापनाची चर्चा हा आजचा विषय नाही.
आजचा विषय असा आहे की संघटनेच्या माध्यमातून देवकांनी जे काही कार्य केलं त्याच्या कार्याला यश आलं नाही आलं, यश संपादन झालं नाही झालं, किंवा कार्य करत असताना अनवधनाने वदनाने काही चुका झाल्या असतील तर त्या चुकाच्या बद्दल सुद्धा तुम्हाला त्यांना माफी द्यावी लागेल आणि चांगलं जर कार्य जर केलं असेल तर त्याचा सन्मान जरी करायचा असेल. म्हणून आज सन्मान हा झालेला आहे आणि मला सार्थ अभिमान याचा आहे की माझ्यानंतर योग्य रीतीने संघटनेची धुरा सांभाळली जाईल की नाही जाईल अशी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती होती. तुमच्याच मनामध्ये नव्हे तर व्यवस्थापन सुद्धा मला या बाबतीत बरेचदा व्यवस्थापनाने सुद्धा मला या बाबतीत बरेचदा म्हटलं होतं की रणजित आता कोण म्हटलं या आता आमच्या पूर्ण तिन्ही विभागामध्ये जनरेशन पारेषण आणि वितरण याच्यामध्ये आमचे जवळपास 35 ते 40 हजार सभासद आहेत आणि या सभासदामध्ये लायकीचं संपूर्णच आहे. म्हणून लायकीचा कोणीतरी निश्चित मिळेल आणि जो लायकीचा मिळाला आणि त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलं आणि कार्य पूर्ण करत असताना अशा पर्सनल कोणाच्या ट्रान्सफर कोणाचे ध्येय ते या चिल्लर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं. कार्य करत असताना सार्वजनिक तिन्ही कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचा कसा फायदा होईल, त्यांच्या सुखसोयी आपण त्यांना कशा काय उपलब्ध करून देऊ. जसं मगाशी गाडगेने एक विषय काढला होता, मला त्या विषयात बोलायचं नव्हतं. रिस्ट्रक्चरिंग हा एक सब्जेक्ट आता आलेला आहे. माझ्या काळाच्या वेळेला जो होता तो ट्रायफर्केशनचा विषय होता. त्यावेळेच्या ट्रायफर्केशनला सुद्धा आपल्या संघटनेने मान्यता दिली होती. त्याचे त्या ट्रायफर्केशनचे चांगले वाईट परिणाम काय आले हे तुम्हाला दिसलेले आहे. जिथे 255 कोटीचा रेव्हेन्यू होता तो आपण ट्रायफर्केशनच्या नंतर तो एका 2 महिन्याच्या कालखंडामध्ये तो 750 कोटीवरती आपण घेऊन गेलो होतो आणि 2 वर्षामध्ये तो 1250 कोटीवरती गेला. म्हणून आता जे रिस्ट्रक्चरिंग आहे होऊ शकतं, रिस्ट्रक्चरिंग मध्ये काही चांगले वाईट परिणाम येऊ शकतात. कुठे कामगार कमी होऊ शकतो, कुठे कामगार जास्त वाढू शकतो. परंतु रिस्पॉन्सिबिलिटी जर फिक्स होत असेल तर त्यात वावगं काय. जर वाईट जर काही त्याच्यामधून जर निघत असेल तर त्याच्यासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे. निव्वळ विरोधाला विरोध करून संघटना चालवणं हे काही आपल्या संघटनेचं उद्देश नाही. म्हणून सरकारने जो काही निर्णय घेतला रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भामध्ये तो योग्य निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्याचं नक्कीच कौतुक करेन आणि मी माझ्या सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपण ज्यांच्या गौरवपूर्ती सोहळ्यासाठी जमलो आहोत असे आपल्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस सन्माननीय श्री देवकांत साहेब आणि सौ वहिनी, खरोखरच आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या विशेषतः आपल्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनसाठी हा खूप मोठा एक सोहळाच आहे. कारण आपले जे दैवत आहे, आपण जे दैवत मानतात त्याचा परिचय आम्हाला वेळोवेळी आपल्या विविध मेळाव्यामध्ये उपस्थित राहून आम्हाला आलेला आहे. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे जे सभासद आहेत प्रामुख्याने ते तांत्रिक कर्मचारी आहेत. तांत्रिक कर्मचारी हे कंपनीच्या वितरण, मेंटेनन्स असेल, त्यानंतर थेफ्ट असेल, कुठे डिस्कनेक्शनचा ड्राईव्ह असेल, वेगवेगळी जी कामं आहेत त्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात. आणि हे सर्व कर्मचारी बहुसंख्य कर्मचारी हे वर्ग 3 व वर्ग 4 चे कर्मचारी आहेत. परंतु ज्या वेळेस आपण अशा वेगवेगळ्या म्हणजे देवकांत साहेबांच्या कार्यकाळामध्ये या 13 वर्षामध्ये म्हणजे अगोदर रणजित देशमुख होते त्यावेळेस पे रिव्हिजनला आम्ही त्यांच्याबरोबरही वाटाघाटी केलेल्या आहेत. त्यावेळी खरोखर आम्हाला असं वाटलं होतं की आता रणजित देशमुख गेल्यानंतर व संघटनेचं कोण बघणार पुढे, म्हणजे एवढ्या पातळीने ती संघटना त्याच ताकदीने पुढे जाईल का. त्यावेळेस बरीचशी संघटनांची शक्ल होत होती
आणि त्या पिरियडमध्ये देवकांत सारखे आणि रवी बाराई सारखे लोक आपल्या संघटनेला पुढे घेऊन गेले नाही तर ज्या रणजित देशमुखांनी जी एक खालपासून जी एक निर्मिती तयार केली होती, म्हणजे फार सेक्शन ऑफिस पासून ते सब डिव्हिजन डिव्हिजन पर्यंत जी एक जनजागृती केली होती आणि तो जो एक बेस तयार केला होता, तर या देवकांत साहेब आणि बाराई साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यावर एक कळस चढवला. म्हणजे केवळ कामगारांच्या हिताच्या प्रश्नांवर ते भांडले नाहीत, तर कंपनीचं हित देखील त्यांनी वेळोवेळी जोपासलेलं आहे. बऱ्याचशा वेळा आमच्या ज्या बैठका व्यवस्थापनाबरोबर होत असायच्या, तर आम्ही औद्योगिक संबंध विभाग म्हणून काम करत असताना आम्हाला कर्मचारी यांचे हिताचे प्रश्न आणि व्यवस्थापन आणि कंपनीचं हित हे दोघंही याचा समतोल राखून यामध्ये मार्ग काढणं गरजेचं होतं. परंतु देवकांत साहेबांनी अतिशय संयमपणे कुठेही आपला त्रागा या व्यवस्थापनासमोर व्यक्त न करता अगदी शांततेमध्ये आपल्या सर्व तांत्रिक कामगारांचे प्रश्न उदाहरणासह आणि अगदी सोप्या भाषेमध्ये व्यवस्थापनाला ते पटवून दिले. आणि आम्ही बऱ्याच वेळा बघितलं की आपल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक माननीय संजीव कुमार साहेब असे, त्यानंतर इतर अजय मेहता सर पण होते, त्यावेळेस पण आपला इंधन भत्त्याचा विषय होता. संजीव कुमार साहेबांनी तर हात टेकले होते देवकांत साहेबांसमोर. ते आम्ही त्या बैठकीला आम्ही बघितलं होतं की मला खरोखर इच्छा आहे की हा प्रश्न तुम्ही उदाहरणासह या व्यवस्थापनासमोर मांडला आणि तो अगदी रास्तही आहे. मात्र कंपनीची परिस्थिती पाहता हा प्रश्न मला आता लगेच सोडवणं शक्य नाही असं त्यांना बोलून सुद्धा दाखवलं. आणि त्याच वेळेस या आपल्या संघटनेच्या सरचिटणीसांनी तेवढ्याच ताकदीनं की सर ठीक आहे, आता आपला प्रश्न आमचा प्रश्न आपल्याला समजलेला आहे, काही हरकत नाही, आम्ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने आम्ही यापर्यंत थांबूया आणि नंतर आम्ही तो प्रश्न मार्गी लावू. त्यावेळेस त्यांनी तो जो संयम दाखवला तो देखील खूप वाखाणण्याजोगा आहे. फक्त कामगारांच्या हिताचे प्रश्न न बघता त्यांनी वेगवेगळ्या ज्या म्हणजे अशक्यप्राय गोष्टी होत्या त्या देखील करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यामध्ये करोना कालावधीमध्ये आपण जे रक्त पिशव्याच्या माध्यमातून रक्तदान वेगवेगळ्या ठिकाणी राबवून जे रक्तदानाच्या जवळपास 10,500 रक्त बॅग आपण गोळा केल्या, ते खरोखरच महाराष्ट्रामध्ये तो एक मोठा स्तुत्य उपक्रम त्यावेळेस झालेला होता. कारण रक्तपेढ्यामध्ये त्यावेळेस रक्ताची खूप चंचल निर्माण झालेली होती आणि ती भावना त्यांनी त्यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांना व्यक्त केली आणि ती प्रत्यक्षात कृतीत देखील अंमलात आणली. त्यानंतरच दुसरं जो आता गाडगे साहेबांनी सांगितलं मगाशी याच्यामध्ये की आम्ही देखील आता 25 वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये काम करत आहोत, जवळपास MSCB आणि महावितरणमध्ये. तर आम्ही पहिल्यापासून कायद्याचा अभ्यास करत असताना कामगार क्षेत्राशी आणि संघटनांशी आमचा खूप जवळून संबंध आला. परंतु कोणत्याही संघटनेने आजपर्यंत ISO प्रमाणपत्र घेण्यासाठीचा विचारच केला नव्हता. तो विचार देवकांत साहेबांनी आमच्याकडे बऱ्याच वेळा मांडला आणि आम्ही त्यांना म्हटलं की संघटनांच्या कार्यशैलीमध्ये हा ISO इम्प्लिमेंट करणं फार अवघड आहे, परंतु ते त्यांनी कृतीत आणलं आणि ते ISO प्रमाणपत्र मिळवणारी आपली ही देशातली पहिली कामगार संघटना ठरली. खरोखर आम्हाला खूप अभिमान आहे. तांत्रिक कामगारांचे होणारे अपघात बघता त्यांनी व्यवस्थापनाकडे आठवड्यातून एक दिवस वीज चोरी शोधणं, आकडेमुक्त सप्ताह राबवणं, त्यानंतर अपघात होऊ नये या दृष्टीने शिडी गाडीची व्यवस्था करणं, या बऱ्याचशा संकल्पना त्यांनी व्यवस्थापनासमोर मांडल्या आणि प्रशासनाने त्यांच्या ज्या सकारात्मक ज्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या होत्या त्या सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांना तो तितका चांगला प्रतिसाद देखील दिला. त्यामुळे कंपनी हित हे संघटनेने खूप चांगलं जोपासलं. त्यानंतर देवकांत साहेबांच्या काळामध्ये जी आपण आधार योजना जी राबवली तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे मी त्यांच्याकडून ती अक्षरशः ती सर्व माहिती घेतली, कारण आमच्याकडे देखील आपल्या कंपनीमध्ये जे रिटायर्ड झालेले जे लोक होती त्यावेळेस
आपले जे माजी ऊर्जा मंत्री होते बावनकुळे सर, त्यांनी आपल्या व्यवस्थापनाला सांगितलं होतं, त्यावेळेस आपले डायरेक्टर फायनान्स पिंपळकुटे साहेब होते, त्यांना ते बोलले होते की पिंपळकुटे साहेब आपल्या या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्याला काहीतरी अशी योजना द्यायची, आणि त्यांनी ते आधार योजनेची संकल्पना मांडली होती. आपण केवळ काही आर्थिक बाबीमुळे ती संकल्पना आपल्या चारही कंपन्यांमध्ये राबवू शकलो नाही, परंतु देवकांत साहेबांनी ती योजना आपल्यामध्ये राबवली आणि खूप चांगल्या पद्धतीने राबवली. खूप जणांना आपल्याला त्याचा लाभ झाला. ती एक उत्कृष्ट योजना त्यांनी राबवली, त्याबद्दल देखील मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो की या तांत्रिक कामगारांच्या भल्यासाठी त्यांनी खूप चांगला विचार केला. त्यानंतर शिर्डी कोपरगाव रस्त्यावर जे आपण आता मागच्या याच्यामध्ये जी जागा घेऊन त्या ठिकाणी संघटनेचं एक कार्य वास्तू आता तयार निर्माण होत आहे, आणि त्या ठिकाणी आपल्या तांत्रिक कामगारांनाच नव्हे तर इतर आपल्या कुठल्याही संस्थेला असो किंवा अधिकाऱ्यांना असो, कामगारांना असो, प्रशिक्षणासाठीचा जो एक हॉल त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे, त्याबद्दल देखील मी त्यांचं आणि आपल्या संघटनेचं खूप मनापासून आभार मानतो की अशा स्तुत्य उपक्रम आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण पार पाडत आहात. आणि खरोखर आपलं कार्य हे वाखाणण्याजोगं आणि नोंद घेण्याजोगं आहे. आज त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणारे खूप सारे जण आहेत. यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबद्दल बोलू. मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा आजच्या या दिनी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन व आपल्या सर्वांचे वतीने त्यांना जो काही आज स्वयंस्फूर्तीने आपण जो काही निधी दिला, खरोखरच तो एक त्यांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम आपण दाखवलं, हीच त्यांना एक प्रेमाची पावती आहे. तर या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाराई साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती व आपण सर्वांचे लाडके श्रीमान देवकांत साहेब, कार्यक्रमाचे त्याला आवर्जून उपस्थित आपण सर्वांच्या प्रेमामध्ये उपस्थित महान वितरणचे संचालक मानव संसाधन मान्य श्री पवार सर, कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी श्री ढोके सर, श्री पांडे साहेब, मिलिंद गायकवाड साहेब, काटकर साहेब, सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व दुग्ध क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सभासद, पदाधिकारी आणि आज जे श्री देवकांत साहेब यांचा गुणगौरव करण्याकरता उपस्थित सर्वांना धन्यवाद. आत्ताच श्री गाडगेजी आणि श्री गायकवाड साहेबांनी जे देवकांत साहेबांबाबत जे मनोगत व्यक्त केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने माझा अनुभव, माझा कार्य आणि याबाबत मी थोडासा त्यांच्याबाबत जो अनुभव आहे मी थोडासा आपण सर्वांना शेअर करू इच्छितो. माझा त्यांच्याशी जो संबंध आलेला आहे, माझी 5 वर्षापासून आलेला आहे, आणि त्यांचा जो हातखंडा आहे त्याचा मी अनुभव घेतला तर ते एक संयमी आहे. कामगारांच्या समस्या, कामगारांच्या भावना जाणून घेण्याकरिता त्यांच्याकडे जी कला आहे ती एक कलाचा मी एक अनुभवातून एक बोलू इच्छितो ते की मनुष्य जीवनामध्ये एक मन आहे. मनुष्य जीवनामध्ये शहाणा होतो, तर तो शहाणा स्वतःच्या झालेला इजा किंवा दुसऱ्याला झालेल्या घातक घटना याच्यातून अनुभवातून तो घेतो. तर आपण दुसऱ्याकडे जे काही घटना घडतात किंवा इजा होतात तर त्याच्यातून फार कमी घेतो, परंतु स्वतः अगर आपण जास्त इजा झाली, आपल्याला पायाला ठेच लागली तर आपण जास्त शहाणा होतो. परंतु त्यांनी याचा समतोल राखून जे काही आता देशमुख साहेबांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि संघटना चालवण्याचा त्यांच्याकडे जे हातखंडा त्यांनी स्वीकारला आणि अनुभवातून त्यांनी जे दुसऱ्याला झालेला जे इजा आहे त्याच्यातून अनुभवातून आत्मसात केलेला, त्या अनुषंगाने मला इतका चांगला वाटला की आज त्यांचा जो गुणगौरव इथं झालेला आहे, असा गुणगौरव आपण सर्वांच्या जीवनामध्ये हो असा मला पण वाटतो आणि माझ्या जीवनामध्ये पण हो असा मला पण आता विषय निर्माण होत आहे. त्याबद्दल देवकांत साहेबांचं अभिनंदन. आता एक असं आहे की हा जो समारंभ आहे यात चांदा ते बांधा या काळातले सर्व आपण सभासद आलेले आहात, तरी
आता गाडगे साहेबांनी म्हणाले होते की सत्कार श्री कुणी करू नये, तरी पण चांदा आणि विदर्भवाल्यांनी तो संधी सोडली नाही. तर असे विदर्भवासी या सत्कारांसाठी धावून आले, तर त्यांचं मी पण अभिनंदन करतो. आणि अनुभवातून मी बोलतो की 2013 मध्ये मी चंद्रपूरला होतो. त्यावेळी आपले पगारवाढीची जी चर्चा होती, त्यावेळी उपाध्यक्ष मला आठवतं श्रीगणी साहेब होते आपण सर्वांचे. तर त्यावेळी देवकांत साहेब मुख्यालय. तर 2014ची जी घटना आहे की आपल्याला एक मेडिकल आपल्याला G20 कडून मिळतो, तर तो खूप अल्प होता. तर आपण सर्वांनी एक विविध समस्याचा आपल्याला समोर जायला लागत होता. तर त्या अनुषंगाने श्रीगणी साहेबांची माझी चर्चा होत होती. तर त्यावेळी त्यांनी पण मग देवकांत साहेबांना ते सांगत होतं. आणि 2015 मध्ये आपण सर्वांना माहिती आहे की आपला पगारवाढीमध्ये आपल्याला मेडिक्लेम योजना लागू झाली. त्या सर्वांचा फायदा आपल्याला किती होत आहे, आजच्या तारखेला आपल्या कुटुंबाला किती आधार मिळत आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे. त्याच्यात त्या सर्व श्रेय आहेत आपण सर्वांचा आहे. आणि आपल्या जो सर्वांचे नेते आहेत त्यांनी तो सकारात्मकता पुढाकार घेऊन आपण सर्वांचा कॉन्ट्रीब्युटरी केलेला आहे. अगर आपण म्हणला की मला हे पाहिजे मला हे पाहिजे, पण मला हे पाहिजे म्हटला तर कधी विड्रॉ होऊ शकतो, परंतु कॉन्ट्रीब्युटरी असली तर ती काय असते, एक आधार असते. दोघांचाही त्याच्यामध्ये हिस्सा आहे. मी थोडी पाकडी कॉन्ट्रीब्युट केली आणि आता ती मेडिकल योजना आपण सर्वांना माहिती आहे किती आधार आहे आपल्या कुटुंबासाठी. या गोष्टीचा मी श्री देवकांतला श्रेय देतो. त्यानंतर आता शेवट जो मागे जो पगारवाढ झाला, आता रिसर्चिंग झाला बद्दल साहेबांची भूमिका, आपण सर्वांची भूमिका, त्याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन त्यांचा अभिनंदन पात्र आहे. त्यानंतर मी आता पुस्तक बघत होतो, तर त्याच्यामध्ये साहेबांचा महाराष्ट्राची आई सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत त्यांचा जो क्षण आहे ते एक भाऊक क्षण मी बघितला. तर त्याकरता त्यांना प्रेरणा मिळाली असेल तर असं मला वाटतं, त्यांचा आशीर्वाद त्यांच्याकडे असेल, आपण सर्वांवर असो असं मी करतो. आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी आपण सर्वांच्या तर्फे आणि मी माझ्या कुटुंबातर्फे त्यांच्या कुटुंबियांना, देवकांत बहिणींना दोघांनाही पुढील आयुष्य सुख समृद्धी व भरभराटी जावं अशी ईश्वरच्यांना प्रार्थना करतो. आणि आता जर मॅडमने म्हटल्याप्रमाणे 60 आता व्हायची आहे, तर आता पुष्कळ आपल्याला समाजसेवा करायची आहे. तर समाजसेवा आधार जो समाजाची चिंतन समाजाचा उद्धार करण्याकरता आपण पुढे लढायला सुरुवात करायची आहे असं मला वाटतं. शुभेच्छा देतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष, आमचे सर्वांचे लाडके राजेंद्र पवार साहेब, मंचावर उपस्थित ढोके साहेब, ललित गायकवाड साहेब, कर्जूकर साहेब, इतर मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी खास करून देवकांत साहेबांच्या प्रेमासाठी उपस्थित असलेले सर्व कामगार बंधू भगिनींनो, आणि सर्वात मुख्य म्हणजे देवकांत साहेब आणि देवकांत वहिनी. आज म्हणजे हा जो आधी बोललं गेलं की या कार्यक्रमाची जवळपास तयारी 2-3 महिन्यापासून चालू होती. आणि 2-3 महिन्यापूर्वी देवकांत साहेबांनी मला सांगितलं होतं की साहेब तुम्हाला कराडला यावं लागेल. तर त्यावेळेस आम्ही शब्द दिला होता की येस, तुमच्या या कार्यक्रमाला आम्ही निश्चित येऊ, कारण तुमच्या रिटायरमेंटला येणं शक्य नव्हतं, कारण तिकडे पण आमची एक महत्त्वाची काही कामं चालू होती. तर तुमच्या या कार्यक्रमाला निश्चित येऊ. आणि कर्मसंयोगाने आम्हाला पण खरं तर संधी दिली. या मागच्या 2-4 दिवसाच्या थोड्या गडबडीचा काळ गेला, परंतु आम्हाला इथं सगळ्यांना संधी मिळाली. देवकांत साहेबांना खरं तर आमचा परिचय गेला 10 वर्षापासूनच. म्हणजे मी ज्यावेळेस हेड ऑफिसला आलो त्याच्यानंतर माझं त्यांचं जास्ती इंटरॅक्शन चालू झालं. देवकांत साहेबांकडे बघून म्हणजे जर का थर्ड पर्सननी कोणी त्यांना बघितलं तर असं कोणी म्हणणार नाही की हा कामगार नेता आहे. एक तर एकदम जेंटलमन, शांत आणि खंबीर. मला नेहमीच वाटतं. आणि त्यांचा स्वभाव म्हणजे एकंदरीत त्यांच्या पर्सनॅलिटी जर काय आपण अनालिसिस केलं तर त्यांचा एकच कलमी कार्यक्रम असतो की माझा कामगार प्रथम असतो. म्हणजे मी जे काय करेल ते माझ्या कामगारासाठी, आणि माझा ज्या काय धोरण असेल, कंपनीचं धोरण, तुमच्या संघटनेचं धोरण असेल किंवा आमचे जे काय प्रश्न मांडणार आहेत ते सगळे कामगार रिलेटेडच आमचे असतील. आणि कामगारांसाठी काम करताना त्याच्यासोबत सामाजिक त्यांनी भान पण राखलेलं आहे. सामाजिक त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. स्पष्टपणा हा पण त्यांचा एक गुण आहे खरं.
अनेक गोष्टीमध्ये चर्चा होत असतात. त्याच्यामध्ये चर्चेमध्ये दोन्ही साईडनी काही मुद्दे मांडले जातात. काही मुद्दे त्यांच्याकडे येतात, काही मुद्दे आम्ही पण सांगतो. काही एकमेकांच्या मुद्द्यांचा एकमेकाला फायदा पण होतो. काही गोष्टी क्लिअर होतात आणि काही गोष्टी समंजसपणाने पण क्लिअर होतात. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी जर का बोलून क्लिअर होत असतील तर मग त्याच्यासाठी आदळापट किंवा आकाश तांडव कशाला एकत्र करायचा. म्हणजे आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे की शांतपणे जर का कामं होत असतील तर बंदुकीची वापरायची काय गरज आहे. तसाच एक प्रकार आहे. नेहमीच सकारात्मक विचार आणि हसमुख व्यक्तिमत्व हे खरं तर फार कमी लोकांना मिळतं, पण त्याचे खरं तर हकदार देवगण साहेब आहेत. आज या म्हणजे या दशकामध्ये किंवा या शतकामध्ये आजकाल सगळ्यात मोठा कोणता शब्द आला असेल तर ती म्हणजे गुंतवणूक. कारण इतक्या वर्ष जे काय मागचे जे शतक होते त्याच्यामध्ये प्रत्येकजण नोकरी मिळवणं आणि आपल्या देशाची भरभराट कशी करेल याचा हा एक विचार चालू होता. पण आजकाल सगळं इतकं जग पुढे चाललं आहे, डिजिटल झालेलं आहे आणि आजकाल नवीन नोकरी लागलेला माणूस पण गुंतवणुकीबद्दल विचार करत असतो. तर देवगण साहेब मला असं वाटतं की तुम्ही सगळी गुंतवणूकच केलेली आहे आणि हा समोर तो बसलेला आहे हा सगळा तुमचा डिव्हिडंड आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आज तुम्ही जे लोक इथं आले आहेत तुम्ही पण एक फार मोठी चांगली गुंतवणूक केलेली आहे आणि ती तुम्ही तुमची गुंतवणूक तुमच्या नेत्यामध्ये केलेली आहे. देवगण साहेबांबद्दल अजून एक मला खरंच कौतुक वाटतं की जरी ते म्हणजे कामगार चळवळीत असतील किंवा रुरल एरियातून आलेले असतील पण कधी पण त्यांनी काळाची पावलं व्यवस्थित ओळखली आहेत आणि नेहमीच बदलाचा त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आता जसं सांगितलंय की रिस्ट्रक्चरिंगला त्यांचा खंबीर पाठिंबा होता किंवा कदाचित त्यांची सुरुवात त्यांनीच केली असेल, पण बदल हा महत्वाचा आहे कोणतेही क्षेत्र असू दे. एक छोटं तुम्हाला उदाहरण देतो. आता आधीच्या काळामध्ये तर मोबाईल दोन पण नव्हते आपल्याकडे. मोबाईल फार दूरची गोष्ट आहे. त्यानंतर मोबाईल आले, आता व्हॉट्सअप आले. व्हॉट्सअपमध्ये पण मेसेज किती स्प्रेड फटाफट व्हायला लागले. देवगण साहेबांनी अनेक कितीतरी प्रश्न मला तरी इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपवरच पाठवलेले आणि ते व्हॉट्सअपवरच आम्ही काय काय प्रश्न सोडून दिलेले आहेत. सोडून दिलेले, नॉट सोडून दिलेले आणि त्याचा फीडबॅक पण आम्ही त्यांना दिलेला आहे. इनफॅक्ट आमच्या दोघांमध्ये जे काय रिलेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही पाळलेलं आहे की काम झालं की आम्ही त्यांना रिस्पॉन्स देतो आणि ते पण कन्फर्म करतात की ते काम झालेलं आहे. अनेक वेळेस त्यांनी पण आम्हाला सांगितलं की साहेब इथं जी काय अडचण होती ती दुरुस्त झालेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, तो प्रश्न सुटलेला आहे. आज हा जो काही सोहळा आहे तुमचं प्रेम आहे ते फक्त देवगण साहेबांवर असं नाही, तुमच्या संघटनेवर पण आहे निश्चितच. पण आजच्या या सत्काराचे खरं कोणी हकदार असतील तर माझ्या मते देवगण वहिनी पण आहे. कारण हा सत्कार त्यांच्या धर्मपत्नी म्हणून तर आहेतच, पण त्यांचा सत्कार त्यांनी केलेल्या काही त्यांच्या पूर्ण साथीचा, त्यांनी केलेल्या आयुष्याच्या तडजोडीचा आणि कित्येक वेळेस त्यांनी वाट बघत घालवल्या रात्रीचा पण असेल. त्यामुळे आज खरंच आपण सत्काराचं असेल हकदार तर देवगण वहिनी आहेत. देवगण साहेब तुमचं असंच व्यक्तिमत्व सदाच चिंतन राहो आणि तुमच्या भावी आयुष्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे आणि महावितरणतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेंद्र पवार साहेब, त्यानंतर माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे संघटनेचे सर्व पदाधिकारी, तांत्रिक कामगार मंडळी वगैरे. देवगण साहेबांचा हा गौरव सोहळा याकरता सर्वांना विशेष निमंत्रण सुद्धा दिले होते. सर्व यांना आम्ही या कार्यक्रमासाठी इतक्या मागे आता संपाचा कालावधी होतात, रात्री झोप नाही काय नाही आणि इतके आम्ही थकलेलो होतो सर्व, तरी सुद्धा या कार्यक्रमाला जायचं. मग आज सकाळी एक दिवस रेस्ट करून आम्ही सकाळी आज निघालो आणि पोहोचलो. थोडा उशीर झाला आम्हाला आणि 3 उद्दिष्ट होतं आमचं ते गाठायचं, तर थोडा 1 तास आम्हाला उशीर झाला यायला. देवगण साहेबांचा आणि माझा संबंध हेड ऑफिसला हे नेहमी 2014 पासून इथे आमचा संबंध आलेला आहे. तेव्हापासून ऍक्च्युली ते कामगार नेते म्हणून जेव्हा प्रश्न मांडतात आपले, तर ते पूर्ण एका खाली माझ्या कामगाराला काय आवश्यक आहे त्याची ते पूर्ण जाणीव ठेवून बोलायचे. त्यांचे प्रश्न इतके व्यवस्थित असायचे
की मॅनेजमेंटला पण बहुतांदा विचार करावा लागायचा आणि जसं जसं आपण सर्व गोष्टी कामगारांच्या वेलफेअरसाठी केलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मेडिक्लेम झालं, आपला टर्म इन्शुरन्स आणि इतर जे आपण G20 मधून सहायता देतो, त्याचप्रमाणे बाकी अजून जे काही आपल्या वेलफेअर ऍक्टिव्हिटीज आहेत, स्कॉलरशिप वगैरे सारख्या, या त्यांनी स्वतः आपल्या संघटनेच्या सभासदांसाठी वेगळ्या सुद्धा सुरू केलेल्या आहेत. हे फार कौतुकास्पद बात आहे. एक ऍडिशनल त्यांनी एक बेनिफिट आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. कंपनी तर देतच आहे, त्या व्यतिरिक्त देत आहे. त्यांनी एक खूप उत्तम प्रमाणे त्यांनी आपला कारभार चालवला आहे. त्यांनी वैयक्तिकपणे कुठलेही आपलं स्वार्थ न बघता पूर्णपणे आपल्या कर्मचाऱ्यांना काय मिळेल, चांगली त्यांना काय बेनिफिट होईल, त्यांना काय फायदा होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे नुसतं कर्मचाऱ्यांचा फायदा तोच नाही तर कंपनीला सुद्धा त्याचा काय फायदा होतो यासाठी सुद्धा त्यांनी आवर्जून लक्ष दिलेलं आहे. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच आपल्या संघटना नावारूपास आहे आणि जे रणजित देशमुख साहेबांनी जे काही ठरवलं होतं त्याचा वारसा त्यांनी हा अविरतपणे चालू ठेवलेला आहे. याचा फार मोठा फायदा आपल्या कंपनीला सुद्धा झालेला आहे आणि आपल्या कर्मचारी वर्गाला झालेला आहे. मी माझ्याकडून जास्त वेळ घेत नाही. पवार साहेबांचं पण आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. पवार साहेबांसारखं एक नेतृत्व कुशल आपल्याला यावेळेस लाभलेलं आहे. इथे कामगारांसाठी एक देणगी आहे ती. आज या माध्यमातून तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते सोडवण्यास खूप मदत होईल. मागच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करत होतो, परंतु काही प्रशासकीय अडचणी, काही दुसऱ्या विशेष दुसरे कामं असतील, त्यामुळे आपल्याला कधी काही काळात करण्याकरता विलंब झाला काही काही योजना राबवायला. आता पवार साहेब आले आहेत, ते कामगार प्रेमी आहेत, ते नक्की तुमचे सर्व प्रश्न सोडवतील. जे काही राहिलेले आहेत ते सर्व प्रश्न मार्गी टाकण्याचा आम्ही एक मानस तयार केलेला आहे. तर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण ते पण पूर्ण करू. देवकांत साहेब आहेतच, त्यांच्या तुमची मागण्या त्या पूर्तता करायची असतील, त्याच्या मागणी असतील काही, त्या सुद्धा आम्ही विचार करू. आणि या पद्धतीने परत पुन्हा मी आपल्या दोघांना पण देवकांत साहेब आणि देवकांत बहिणी यांना शुभेच्छा देतो. देवकांत साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. ओके, आपण सर्वांना नमस्कार. माझ्या संघटनेच्या सर्व शिलेदारांनी, हितचिंतकांनी, आशीर्वाद देणाऱ्यांनी आज माझा हा गौरव सोहळा, सपत्नीक असलेला गौरव सोहळा आयोजित केला, तो सक्सेस केला. पहिल्यांदा मी फक्त बघत राहिलो, बाकीचे काम करत राहिले. निश्चितपणे तुमच्या सर्वांचं कौतुक आहे. त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महावितरणचे मानव संसाधन विभागाचे संचालक
माननीय राजेंद्र पवार साहेब, या संघटनेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे सहकारी, हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून पायाला भिंगरी लावली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभासदापर्यंत, पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचले, ऑनलाईन बैठकी घेतल्या, प्रत्येक विजिट घेतल्या, असे माझे सहकारी बारी साहेब, मुख्यालयातून उपस्थित असलेले श्री संजय रोके साहेब, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महावितरण, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे सर, महावितरण, महानिर्मितीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारदुरकर साहेब, महावितरणचे सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड साहेब, मला नेहमीच एक माझा आदर्श असणारे, त्यांच्याविषयी पुढे बोलल्यानंतर माझा हात पेनाकडे जायचा, लिहायचा, उत्तर द्यायचा, असे माझे सरचिटणीस रणजित देशमुख साहेब, थोड्या काही गडबडीमुळे निघून गेलेले आरचे देवरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित कार्यकारी अभियंता मोहिते साहेब, माझ्या संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संतोषजी गाडगे, उपसरचिटणीस दिलीप क्षीरसागर, नितीन पवार, राज्य सचिव गंगाधर भाडोळे, कोषाध्यक्ष कल्याणजी धुमाळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त शैलेश पेनसे, निर्वाह भत्ता विश्वस्त RR पाटील, कामगार कल्याण मंडळ विश्वस्त श्री साव साकडे, संघटनेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी, माजी केंद्रीय पदाधिकारी, माजी ट्रस्टी, सर्व माजी केंद्रीय कार्यक्रम सदस्य, विद्यमान केंद्रीय कार्यक्रम सदस्य, माझे सर्व नातेवाईक, माझे पाटणचे नातेवाईक, माझे जावई असतील, सर्व हितचिंतक, काही राजकीय मंडळी आहेत जे शुभाशित वाढवण्यासाठी आलेले आहेत, माझ्या कराड विभागातील, सातारा विभागातील जुने सर्व सहकारी आहेत, विद्यमान सगळे सहकारी आहेत, आपण सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर मी काय बोलावं हा एक प्रश्न निश्चितपणे. संघटनेचं काम करत असताना कुटुंबापासून निश्चितपणे दुरावलो. कुटुंबाला तो न्याय देता आला नाही ज्याची अपेक्षा कुटुंब करतं. मग ती माझी पत्नी असेल, माझा मुलगा असेल, माझ्या गावाकडची मंडळी असतील, तिथं मी निश्चितपणे कमी पडलेला आहे. आणि याला कदाचित त्यांना ती जाणीव देखील आज झाली असेल की आपला माणूस का व्यस्त होता. माझ्या सासरवाडीकडची देखील सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मुंबईवरून माझी बहीण आलेली आहे, आमच्या चुलते आलेले आहेत. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, तुमचं आभार मानतो की तुम्ही माझ्या आयुष्यात आला. तुमच्या आयुष्यात येण्यामुळं माझ्या आयुष्यात काय बदल घडत गेला. मी संस्थेमध्ये कधी, पतसंस्थेमध्ये कधी अडकलो नाही. मी कायम अडकलो तो कामगारांच्या प्रश्नामध्ये अडकलो. अनेक जण संघटनेला आई म्हणतात. माझी प्रत्येक वेळची भूमिका आहे की तुम्ही आई म्हणू नका, तुम्ही या संघटनेला तुमचं अपत्य माना. ते पडलं तर तुम्हाला ते उठवण्याचं तुमच्यामध्ये ते एक तळमळ येईल, त्याला डाग लागता नाही, ती स्वच्छ ठेवावं लागेल. म्हणून संघटनेला तुमचं बाळ माना, तुमचं अपत्य माना. तुम्ही तिला कधीही एकटं सोडून देऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळी त्याच्या शिरपेचामध्ये, या संघटनेच्या शिरपेचामध्ये एक वेगवेगळा थोडा वेगवेगळा कळस कसा बसेल यासाठी काम करत गेलो.
आणि ते करत असताना माझ्या प्रत्येक सहकार्य, सगळ्या सहकार्याने तो एक विश्वास दिला, ते ताकद दिली, प्रेरणा देखील दिली. कारण मी निर्णय घेतला, निर्णय घेणं सोपं आहे, त्याची अंमलबजावणी करणं फार अवघड आहे. कोरोना काळातला रक्तदानासारखा निर्णय घेणं सोपं होतं, शब्द देणं सोपं होतं, भाषण करणं सोपं होतं. परंतु जो वणवा पेटलेला होता कोरोनाचा, कोण कधी कसा त्याच्यामध्ये अडकेल माहीत नाही, अशा देखील कुठून ती ताकद आली सभासदामध्ये. त्यांनी ते आव्हान पेललं. शिर्डी संस्थान बंद होतं, पंढरपूर संस्थान बंद होतं, शेगाव संस्थान बंद होतं, सगळी संस्थानं बंद होती, दर्शन मिळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये हा कामगार रस्त्यावर उतरला आणि त्याने या 2 वर्षामध्ये बघता बघता 10,500 रक्तदान केलं. ज्यावेळी पुरस्कार मिळायची वेळ होती त्यावेळी लक्षात आलं की अनेकांना त्याच्या 4 वर्षा अगोदरच्या काळासाठी पुरस्कार दिला गेला होता आणि फक्त ही एकमेव अशी संघटना होती जिला कोरोना काळातल्या रक्तदानासाठी तिचा पुरस्कार झालेला होता. आणि मग या संघटनेच्या यशामध्ये काय काय जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं. आम्ही कुटुंब आधार निधी योजना आणली, आम्ही रक्तदानाचा संकल्प केला, आम्ही सीएम फंडाला मदत केली, सगळ्या गोष्टी केल्या. कालांतरानं आम्ही अब्दुल सलाम चषक सुरू केला. कामगार गुंतला पाहिजे, कारण शेवटी रिकामं डोकं म्हणतो ना की ते कोणाचं घर असतं. हा, माझ्या सभासदाच्या डोक्यामध्ये राक्षस घुसता कामा नाही याची काळजी मी आजपर्यंत घेतली. त्याला व्यस्त ठेवला, त्याला विचारातून व्यस्त ठेवला, त्याला कृतीतून व्यस्त ठेवला. अनेक कामं करत असताना सगळ्यांनी साथ दिली. व्यवस्थापनामधले साहेब, माझं अजय मेहता साहेबांच्या बरोबर टोकाचे वाद झाले, पण नंतर त्या माणसाने देखील एक अप्रिशिएट केलं. ज्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो ते अप्रिशिएट करत गेलो. वळसे पाटील जरी आज नसले वळसे पाटील साहेब तरी देखील मी त्यांचा त्या ठिकाणी नामोल्लेख करेन. आम्ही वेळोवेळी म्हणजे जेव्हा उठून सुटून म्हणजे उठला आणि गेलं त्यांच्या पुढे असं कधी काम केलं नाही. जेव्हा गरज वाटली त्याच वेळी आम्ही राजाश्रयांचा आधार घेतला. वळसे पाटील साहेबांनी देखील आम्हाला तो राजाश्रय त्यावेळी दिला. जेव्हा अडचण होती त्यावेळी अगदी त्यांनी मेहता साहेबांना पत्र दिलं सचिवामार्फत आणि त्यांना सांगितलं की माझ्या दालनामध्ये तुमची बैठक या संघटनेबरोबर होणार आहे, तयारीनिशी या. 2013 मध्ये ती गोष्ट होती आणि त्यानंतर तो गाडा सुरळीत झाला. त्यांच्या पातळीवर बैठक होण्या अगोदर त्यांनी माझ्या पातळीवर स्वतःची एक स्वतंत्र बैठक घेतली. अनेक विषय मार्गी लागले. त्यावेळी मेडिक्लेमचा विषय करायला असताना तिथं मार्गी लागला. म्हणून ह्या प्रत्येक अजय मेहता साहेब असतील, संजीव कुमार साहेब असतील, संजीव कुमार साहेब आज देशामध्ये डिफेन्स सेक्रेटरी म्हणून आहेत भारत सरकारचे, तरी देखील ते संपर्कात आहेत. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेक आय एस अधिकाऱ्यांनी, मित्तल साहेब असतील, श्रीमाळी साहेब असतील, आत्ताचे आपले लोकेश चंद्र असतील, आबा शुक्ला मॅडम असतील, सगळ्यांनी साथ दिलेली, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिलेली. पवारसाहेब येऊन काही काळ झाला, परंतु मी पहिला असा अधिकारी बघितलेला आहे की एखाद्या कामगाराचा, सामान्य तांत्रिक कामगाराचा देखील स्टेटस ठेवणारा पहिला अधिकारी बघितला. आपल्याला युवा असतो, कोणाला स्टेटस काय ठेवायचा, कशासाठी ठेवायचा, ती उंची आहे का, काय आहे का, अनेक विषय डोक्यामध्ये येतात. परंतु साहेबांनी तसं केलं नाही. माझा संप काळामध्ये माझा कुठला कामगार सेवेमध्ये आहे त्याचा स्टेटस साहेबांनी ठेवावा. कुठल्या शिक्षणचा माझा तो सेवेमध्ये गेलाय, कुठल्या माझ्या कामगाराने तिथं तांत्रिक कामगारांना लाईफ स्टाफने सेवा दिली, किती मोठ्या मनाचा माणूस असेल.
आज ते दिवस आहेत साहेब. निश्चित ठीक आहे, माझ्याकडे काळ कमी असेल, परंतु निश्चितपणे तुमच्या माध्यमातून त्या ऊर्जा क्षेत्राला, या महावितरणला एक नवीन दिशा मिळेल हा एक विश्वास आहे. मी अनेक वेळा साहेब सांगितलेलं आहे की माझ्या संघटनेची स्पर्धा दुसऱ्या कुठल्याही संघटनेशी नाही. ही संघटना प्रत्येक वेळी स्वतः बरोबर स्पर्धा करत आहे. मी किती स्पीडनं पळतोय, अजून किती स्पीडनं पळायचं आहे. म्हणून माझा सभासद प्रगल्भ असला पाहिजे, पदाधिकारी माझा मॅच्युअर्ड असला पाहिजे, करप्शन पासून 4 हात त्याने लांब जायला पाहिजे. तर तुम्हाला सांगतो, आज जर मी ह्या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं काम केलं असतं तर तुम्ही माझा सत्कार केला नसता. म्हणून मी तीच अपेक्षा तुमच्याकडून करतोय की तुमचं देखील नाव व्हावं, तुमचं देखील कौतुक व्हावं. चांगल्या माणसाला कोणीही डावलत नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो. हे रिस्ट्रक्चरिंग विषय साहेब हे खरं तर फार किरकोळ विषय आहे. आता इथं बरेच बसले, कोण ग्राहक आहेत, कोण घरातले माणसं आहेत, त्यांना कळत नसेल काय हा रिस्ट्रक्चरिंग विषय आहे. परंतु हा प्रत्येक ग्राहकाशी निगडीत असलेला विषय आहे. देशातल्या, आपल्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा हा विषय आहे. त्याला स्वस्तात वीज मिळायला पाहिजे, सोबतच अखंडित वीज मिळायला पाहिजे. दर्जेदार म्हणण्यापेक्षा कमी वीज तुमच्या ह्याची पैशातून त्याला वीज मिळायला पाहिजे. आणि ते करत असताना त्याचे शेतात गेल्यानंतर त्याचा जीव जाऊ नये, रस्त्यावर नाही कुठून त्याचा जीव जाऊ नये, ही काळजी देखील घ्यायची असते. हे देखील ह्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगत असतो. म्हणून ही संघटना, ज्यावेळी मी म्हणतो परवाच त्या कुठेतरी बोललो होतो मी की फक्त कामगारांचे प्रश्न सोडवणे एवढ्या पुरती ही संघटना आतापर्यंत कधीही काम करत आली नाही. 2016-17 मध्ये 3 महिने आंदोलन एवढ्यासाठी केलं होतं की जुन्या सडल्या. मी संजीव कुमार साहेबांना अक्षरशः 200-300 असे व्हिडिओ पाठवले होते की अक्षरशः अलीकडनं बघितलं लोखंडी पोल, पलीकडचं काहीतरी दिसायचं, एवढं सडलेले पोल होते, असे सगळे त्यांना टाकले होते. मग मी सगळे सांगितल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी 10,500 कोटीचा प्रस्ताव शासनाला पाठवला आणि शासनानंतर त्यामध्ये 7,300 कोटी मंजूर केली. आणि पैसा एवढ्यासाठी ते आंदोलन केलं नव्हतं, परंतु माणूस वाचला पाहिजे. माणूस वाचला, कामगार वाचला तरच पुढं त्याचं कुटुंब चांगल्या पद्धतीने जगेल. त्या रिस्ट्रक्चरिंगच्या ह्याच्यासाठी देखील आमची साहेब तीच भूमिका होती. माझ्या सगळ्या तांत्रिक कामगारांना किंवा लाईन स्टाफला हेच सांगायचं आहे, तुमच्या पुढं इतका मोठा एक ज्वलंत म्हणजे विषय आहे किंवा ज्वलंत तुमचा हे आहे की जवळपास 20,000च्या वर तुमची लोक फक्त अपघाताने गेले 60-65 वर्षाच्या काळामध्ये. अजून तुम्हाला दुसरा कुठला अनुभव पाहिजे जेणेकरून आपण ह्याचं समर्थन करायला पाहिजे. कितीतरी इथं बसलेले कितीतरी लोक अनुकंपामधले आहेत. मग हा साधा विषय मी का करू नये की जर मी सेवा करतोय तर सगळ्यात महत्वाचं मी स्वतः सुरक्षित असलं पाहिजे. मी जर सुरक्षित असेल तर मीच ग्राहकाला सुरक्षित सेवा देईल, तर माझं कुटुंब सुरक्षित राहील. ठीक आहे, माझ्यानंतर माझ्या मुलाला नोकरी मिळेल, बायकोला नोकरी मिळेल किंवा पैसा मिळेल, हा गौण विषय आहे. परंतु आपलं आयुष्य आपण शेवटपर्यंत जगायचं असतं हे देखील तेवढंच खरं आहे. म्हणून ताणतणावाचा विषय असेल, नियोजनाचा भाग असेल, अपघात कमी करण्याचा भाग असेल आणि भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची सेवा जी तुम्हाला एक प्रचंड अशी स्पर्धा भविष्यामध्ये येणार आहे. ऍक्च्युली स्पर्धेमधून आपण जातोय, पण तरी देखील या स्पर्धेमध्ये आपण टिकायला पाहिजे. ह्या सगळ्या भावनेतून आपण या रिस्ट्रक्चरिंगला पाठिंबा दिला. मला कुठल्याही प्रशासनानं सांगितलं नाही की तुम्ही असं सांगा सभासदांना, तसं सांगा. मी साहेबांना देखील सांगितलेलं आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर महाराष्ट्र आम्ही निश्चितपणे पालथा घालणार आहे आणि लोकांना हे रिस्ट्रक्चरिंग का गरजेचं आहे हे सांगणार आहे. कारण ह्याच्यामध्ये फक्त तुमच्यासाठी फायदा तोटा हा महत्वाचा नाहीच.
एका बाजूला खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये आणि संप करायचा, विरोध करायचा, दुसऱ्या बाजूला सुधारण्याच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागं पडायचं, त्याला देखील विरोध करायचा. ह्याला संघटनेचं काम म्हणत नाहीत अशी माझी स्वतःची धारणा आहे, माझं स्वतःचं मत. एक तर तुम्ही खाजगीकरणाला तरी विरोध करा, नाहीतर दुसऱ्या बाजूला तुम्ही सुधारण्यात तरी, दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट करा. मी साहेब अभियंता असो, क्लार्क असो, त्यांचे काय जर प्रश्न असतील ते निश्चितपणे ते दूर व्हायला पाहिजेत. मी त्यांचा विरोधक नाही, मी त्यांचा तक्रारदार नाही, मी त्यांचा शत्रू देखील नाही. त्यांचे प्रश्न काय असतील ते निश्चितपणे सुटायला पाहिजे, निश्चितपणे ते सोडवा. मला एवढंच कळतं की आपल्याला बदल करायचा आहे ना. मला जर इथून मुंबईला जायचं आहे तर मी हा विचार करून चालणार नाही की मला पुण्यामध्ये ट्रॅफिक लागेल, सातारामध्ये ट्रॅफिक लागेल, पनवेलला ट्रॅफिक लागेल. मला एवढंच माहिती आहे की मला मुंबईला पोहोचायचं आहे. मग मी कसा जायचं तो माझ्या पद्धतीनं ते ठरवायला पाहिजे. रिस्ट्रिक्शन असंच आहे की आपल्याला अडथळे येतील, परंतु अडथळे दूर करण्यासाठी नियोजन करायला एक टीम बसलेली आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या. मला साहेब शुक्ला गार्डनचं म्हणणं मी लोकांना देखील सांगतो, आणि हे प्रशासन आहे. तुम्हाला आम्ही नोकरी दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे की तुम्ही सेवा द्यावी, तुम्ही नोकरी करावी, आम्ही सांगेल त्या पद्धतीनं काम करावं. कामगार कसा म्हणू शकतो की प्रशासनाला तुम्ही आम्हाला काम सांगू शकत नाही. तुम्हाला नोकरी एवढ्यासाठी दिलेली आहे की तुम्ही कामच करायचं आहे. म्हणून आपल्या भूमिका ह्या कधी काही संघटना का अशा ही निर्णय घेतात मला माहिती नाही, परंतु यापूर्वी देखील आपली भूमिका हीच होती की लोक म्हणजे स्पष्ट सांगावं, खरं सांगावं, आणि पटू दे न पटू दे हा वेगळा विषय आहे, परंतु खरं सांगा जेणेकरून तुम्हाला परत खोटं बोलायची वेळ येणार नाही. म्हणून आपण त्या रिस्ट्रिक्शनला सामोरे गेलो. आज या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपण माझा सत्कार केला, माझ्या पत्नीचा सहकार केला, आपण गौरव निधी दिला. माझे सगळे नातेवाईक या ठिकाणी आले, आपण सगळे मित्र परिवार या ठिकाणी आला. तुम्ही 6 वाजेपर्यंत आपण कार्यक्रम सांगितला होता, थोडा अर्धा तास इकडं तिकडं होईल, परंतु तुमचं प्रेम, तुमच्या सदिच्छा, तुमच्या चांगल्या भावना, तुमच्या आशीर्वाद यामुळं राहिलेलं आयुष्य देखील निश्चितपणे एक चांगलं जाईल असा एक मनामध्ये विश्वास आहे. काही लोकांना आफ्टर रिटायरमेंट लोकांना असं वाटतं की आता कधी रिटायर काय होईल, परंतु तुमच्या जर आयुष्यामध्ये योग असेल तर आपण त्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुन्हा भेटू, एवढंच तुम्हाला मी सांगेन. आणि माझ्या देखील सदिच्छा तुमच्या सोबत आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना माझा गौरव केल्याबद्दल, शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कांग्रेस. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री बाराई, आजचे गौरव सोहळ्याचे ज्यांचा आज गौरव सोहळा आपण आयोजित केलेला आहे असे आरती देवकांत साहेब, देवकांत वहिनी, संघटनेचे रणजितजी देशमुख, बाळासाहेब गायकवाड, संतोष घाडगे, दिलीप क्षीरसागर, नितीन पवार, अनिल लाड, गंगाधर भाडोळे, कल्याण धुमाळ, शैलेश पेंडसे, ऋषी सावसाकडे, आर पाटील, संजय पडोळे आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी व माझे सर्व सहकारी उपस्थित, पुरुषोत्तम वाजूरकर, श्री संजय डोके, श्री ललित गायकवाड, श्री राजेंद्र पांडे हे माझ्या सह कॉर्पोरेट ऑफिसहून आपल्याला भेटण्यासाठी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. तर देवकांत साहेबांना मी शब्द दिला होता की तुमच्या कार्यक्रमाला मी नक्की येईन. हे 31 मेला रिटायर झालेत, पण आज त्यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने आज आपण इथे त्यांचा सेवा गौरवाचा कार्यक्रम घेतला आणि त्यांनी मला सांगितलं साहेब आपल्याला 12 ऑक्टोबरला माझ्यासाठी वेळ ठेवा, आणि तो ठेवला आणि त्या पद्धतीने
मी आज इथं आपल्या समोर उपस्थित झालेलो आहे. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे आपले लोकप्रिय सरचिटणीस माझे मित्र रवींद्र तुकाराम म्हणजे आपले आरटी देवकांत साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आज आपण हा गौरव सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात सत्कारमूर्ती देवकांतची वहिनी देवकांत साहेबांच्या प्रेमापोटी त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथले सहकारी आणि सर्व आपल्या मान्यवर संघटनेचे स्थानिक पदाधिकारी आणि सदस्य इथे उपस्थित आहेत. देवकांतजींचं कामगार चळवळीचं जे काही योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. 31 मे 2025 रोजी ते आपल्या महावितरणच्या सेवेतून 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांचं वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य आनंदाचे, सुख समृद्धाचे आणि भरभराटीचे, विशेष म्हणजे आरोग्यदायी जावो अशी माझ्याकडून व महावितरण कंपनीकडून मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. गेला आठवडा तुम्हाला माहित आहे आपला सर्वांचा धकाधकीचा गेला. कारणही आपल्याला माहित आहे. इथं विषय काढणं ते ठीक होणार नाही, तरी पण संपाचा विषय तुम्हाला माहित आहे. एवढं सगळं असताना सुद्धा संपाचं नियोजन त्याच्यात आपण सर्वांनी वीज पुरवठा सुरळीत ठेवत सर्वांनी मदत केली. पण मी देवकांतजींना शब्द दिला होता की मी येणारच आणि त्यानुसार मग आज सकाळी मुंबईवरून निघालो आणि आपल्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. संपाचा निर्णय खरोखर दुर्दैवी होता. व्यवस्थापनाने हा संप होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. आपल्या सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे. मी प्रत्येक आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. प्रत्येकाला SMS आला असेल, प्रत्येकाला ईमेल आला असेल. महावितरण प्रशासनाची भूमिका सर्वांना समजून सांगितलेली आहे. ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची आम्ही सर्व सकारात्मक होतो, तरी पण संप केला गेला. का केला गेला मला माहित नाही आणि का थांबवला ते पण मला माहित नाही. आपल्या युनियनने रवी बारे साहेब असतील, आरटी देवकांत साहेब असतील यांच्या नेतृत्वात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने या संपात सहभाग घेतला नाही हे मी आवर्जून नमूद करीत आहे. कारण अतिवृष्टीचं संकट होतं, सणासुदीचे दिवस होते आणि युनियनचे पदाधिकारी व आपल्या सदस्यांनी अत्यंत दूरदृष्टीने वीज सेवेला प्राधान्य दिलं, जे की आपलं कर्तव्यच आहे. तसेच व्यवस्थापनावर विश्वास ठेवला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. हार्दिक आपल्याला धन्यवाद देतो. कारण आपल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही याची काळजी मी सतत घेईल अशी ग्वाही या निमित्ताने आपल्याला. कारण माझेही जर विचार केला तर 36 वर्षाचा कार्यकाळ या कंपनीमध्ये ह्या विद्युत मंडळात झालेला आहे. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी महावितरणचा संचालक झालेलो आहे आणि 36 वर्ष मी फील्डवरच नोकरी केलेली आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते मला माहित आहे आणि ते प्रश्न मला कोणी सांगितले नंतर सुटतील किंवा मला त्याचा अभ्यास करावा लागेल असं काहीच नाही. त्याच्यामुळे देवकांतजीने पाहिलं असेल माझं 5 महिन्याचाच कार्यकाळ आतापर्यंत झालेला आहे संचालक म्हणून. पण तुमचे जे जे प्रश्न असतील ते निश्चित सुटणार आहेत. एवढ्या वर्षभराच्या काळात याबद्दल मी आपल्याला खात्री देतो. पण विरोधाला विरोध करू नये. जे काही जण करतात तसा कृपया करू नये. महावितरणचं किंवा प्रशासनाचं काम आहे ना, त्यांनी जर आपल्याला नोकरी दिली तर तुम्हाला ते काम सांगण्याचा त्यांना अधिकार नाही का? कामात बदल करण्याचा अधिकार नाही का? आहे. तरी पण आम्ही आपल्याला विचारतो, सर्व संघटनांची बैठक घेतो, तुमचं काय म्हणणं आहे काय नाही हे विचारतो. आणि हे रिस्ट्रक्चरिंग करणं काय एका दिवसाचं काम आहे का? अजिबात नाही. आपण सुरू करूया आणि जे ज्या अडचणी येतील त्या दूर करूया असं मी सर्वांनाच सांगितलं होतं. तुम्ही ऐकलं, काही नाही ऐकलं, तर त्या ज्या अडचणी येतील त्या दूर करू, त्याच्यातून पुढे जाऊ. माझा जो तांत्रिक बांधव आहे तो ओव्हरलोडेड आहे, त्याला सर्व प्रकारची कामं करावी लागतील. हे फंक्शनल रिस्ट्रक्चरिंग आहे. एका व्यक्तीला एकच काम दिलं जाईल. तुम्ही टीडीपीडी करत असाल, तुम्ही आता नवीन कनेक्शनही देता, या सगळ्या गोष्टी न होता एक प्रकारचं आपल्याला काम होईल. निश्चित आपला ताणतणाव कमी होणार आहे, आपलं आयुष्य याच्यामुळे वाढणार आहे. त्याच्यामुळे रिस्ट्रक्चरिंगचं समर्थन आपल्या युनियनने जे केलेलं आहे ते एकदम योग्य आणि याच्यातनं आपल्याला निश्चित फायदा होणार.
आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिशय धकाधकीच्या क्षेत्रामध्ये पोलीस विभाग आहे, वैद्यकीय सेवा आहे, वीज सेवेचा आपला समावेश होतो. या क्षेत्रात कोणत्याही क्षणी आपली जबाबदारी व कर्तव्यासाठी सदैव आपल्याला सज्ज राहावं लागतं. त्याच विजेचे महत्व खूप आहे. बघा, अन्न, वस्त्र आणि निवारा आपण पूर्वी शिकलेलो आहे सर्वजण. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे. मी तर म्हणेल वीज ही मूलभूत गरजेची मूलभूत गरज आहे. कारण अन्न म्हणजे अन्नधान्य बनवायला वीज लागते, वस्त्र कापड बनवायला वीज लागते, निवारा घर जिथे आपण बनवतो त्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्यासाठी वीज लागते. मग ही वीज काय झाली? मूलभूत गरजेची मूलभूत गरज. आणि त्या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण काम करत असतो. तर आपलं महत्व किती असेल आणि तुमचं माझं महत्व कोणामुळे आहे? त्या महावितरण कंपनीमुळेच आहे ना. मी महावितरण कंपनीमध्ये किंवा तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये 1989 साली जॉईन झालो. माझ्याकडे काय होतं? मी आज कोणामुळे एवढा मोठा झालो? मला समाज का ओळखतो? तर ह्या महावितरण कंपनीमुळे. त्याच्यामुळे महावितरण कंपनी आपल्यासाठी जे काही करते तिचा आपण काहीतरी देणं लागतो. एवढा जरी आपण सर्वांनी विचार केला तर निश्चितच आपलं महावितरणचं काम निश्चित चांगलं होईल. मित्रांनो, 80,000 मेगावॅट विजेचे पॉवर परचेस ॲग्रीमेंट आपण केलेले आहे. येत्या 10 वर्षामध्ये ही वीज आम्ही खरेदी करतो आहे. जर वीज आपण खरेदी करत असो तर खाजगीकरण होईल का? अजिबात नाही. विजेचे दर इथून पुढे 5 वर्ष कमी कमी होत आहेत. मग आपल्याकडे दुसरं काय चांगल्या गोष्टी करणं आवश्यक आहे? तर आपल्या सेवेचा दर्जा सुधार. हा दर्जा जर तुम्ही आम्ही सुधारला तर हे प्रायव्हेटायझेशन वगैरे कितीही प्लेअर येऊ द्या, कायदा बदलला तर खाजगीकरण. तर आपला सेवेचा दर्जा जर आपण सुधारवला, किती पण दुकान येऊ द्या, माझा माल स्वस्त असेल आणि मी जर किफायतशीर सेवा देत असू तर माझ्याच दुकानात गर्दी होईल. लक्षात ठेवा. आणि ह्या क्षेत्रामध्ये तुमच्या शिवाय दुसरं कोणीही येणार नाही. तुम्हालाच सेवा हे चालवायची. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. कधी खाजगीकरण वगैरे असा काही भाग तुमच्या मनात पण येऊ देऊ नका. 1989 साली मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात हजर व्हायचा जात होतो. तरी मला ती तेव्हा सांगत होते, अरे जाऊ नका, तिथे खाजगीकरण होणार आहे. आज 36 वर्ष आणि 3 महिने झाले अजून खाजगीकरण. निश्चित आपल्या मनगटावर भरोसा ठेवा. तुम्हाला एक क्षेत्र चालवायचं आहे, तुम्ही चालू शकता. माझ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण विश्वास आहे. मी त्यांना चांगला सुविधा देईन, त्यांच्याकडनं चांगलं काम करून देईन. सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा आणि तत्पर ग्राहक सेवा ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, अशा महत्वाच्या वीज क्षेत्रात 2013 पासून देवकांतजी हे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे नेतृत्व करीत आहेत. 77 पासून या जुन्या जाणत्या संघटनेचे नेतृत्व करताना त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये संघटनेला नवा आयाम दिलेला आहे. सक्षम नेतृत्व दिले. सोबतच कंपनी हित आणि सामाजिक बांधिलकीचा वसा युनियनच्या सर्व सदस्यांना त्यांनी दिला. हे त्यांच्या नेतृत्वाचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कंपनी हित व ग्राहक हित या दोहोंमध्ये कर्मचारी कल्याणाचा समन्वय साधणे याची जबाबदारी कर्मचारी नेत्यांना सांभाळावी लागते. ती त्यांनी निश्चितपणे सांभाळलेली आहे. काहीपेक्षा अधिक या जबाबदारीचे भार त्यांना असावे लागते. देवकांतजी यांनी ही जाणीव ठेवून कंपनी व ग्राहक हितामध्ये कायमच सुवर्ण मध्य साधला. त्यात त्यांच्यामध्ये असलेल्या दूरदृष्टीचे व संघटन कौशल्याचे विशेष योगदान आहे. महावितरण ही शासकीय कंपनी आहे, म्हणजे आपल्या सर्वांची जनतेच्या मालकीची ही कंपनी आहे. हे समाजभान ठेवून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनला समाजाभिमुख करत आणि समाजाची काही देणं लागतो या जाणीवेतून देवकांतजी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये त्यांनी आता उल्लेख केला, ज्या करोना काळामध्ये मी तर पुण्यामध्ये त्यावेळी अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता म्हणून काम करत होतो. तर करोनाच्या संसर्गामध्ये हजारो पिशव्यांची रक्तदान शिबिर आता जवळपास ती 10,500 पिशव्यां इथपर्यंत गेलेली आहे. हा एक जागतिक विक्रम पण असू शकतो. तर निश्चितच खूप मोठं योगदान आहे. आपण वस्तुरूपात मदत केली, कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी विविध प्रशिक्षण दिली, कौटुंबिक स्नेह मेळावे घेतले,
विद्युत सुरक्षेचा जागर केला, या सर्व उपक्रमांसाठी त्यांनी फार पुढाकार घेतलेला आहे. तांत्रिक कामगार युनियन ही खऱ्या अर्थाने ग्राहकाभिमुख जर कोणी केली असेल ती ही देवकांतजीने केलेली आहे. आणि कुठल्या युनियनला आजपर्यंत ISO मिळालं, माझ्याच आपल्या तांत्रिक युनियनला कसं मिळालं, त्यासाठी दूरदृष्टी लागते. गुणवत्ते हे ISO गुणवत्तेचे मानांकन त्यांनी हे मिळवून दिले, ही विशेष बाब आहे. आपल्या महावितरणमध्ये देखील प्रामुख्याने आता माझ्यासमोर बाबा शिंदे बसलेत, आपले पुण्याचे पदाधिकारी, यांनी पुण्यामध्ये माझ्याकडे एकदा आले, मला म्हणे साहेब आपण जर सबस्टेशनला ISO दिलं तर काय हे होईल. म्हटलं काय होईल, चांगलं होईल, करा, तुम्हाला किती करायचे. आणि त्यांना मी जे ज्या अडचणी येतील त्या सगळ्यांसाठी मदत केली. तर पुण्यामध्ये आता 20 ते 25 सबस्टेशन ISO झालेले आहेत. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर 50हून अधिक सबस्टेशन ISO मानांकन मिळालेलं आहे. याचे करते करविते आपली संघटना आहे, आपण सर्वजण आहात. सहकार्यांना आपल्या वीज यंत्रणेचा जो काही भला मोठा पसारा आहे, हा तांत्रिक कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी, रात्र असो की दिवस, ऊन असो की वादळ असो की पाऊस, या सर्व परिस्थितीमध्ये खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्यपणाला लावलेले आहे. धोके असे की जाणते अजाणतेपणे झालेली एखादी छोटीशी चूक असेल तर त्याच्यात आपला जीवही जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी सांगतो मित्रांनो, विद्युत सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. आणि ही विद्युत सुरक्षेची थीम घेऊन आपला जो महावितरणचा वर्धापन दिन होता, तुम्ही यापूर्वी दरवर्षी 6 जून हा महावितरणचा वर्धापन दिन साजरा करत आलेला आहात. आणि ह्या वर्षाचा आपला 20वा वर्धापन दिन होता. तर माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण दरवर्षी 1 दिवसाचा वर्धापन दिन साजरा करतो, का ना आपण यासाठी एक सप्ताह साजरा करावा. आणि तो सप्ताह असा असेल की बघा बरं का, माझे कर्मचारी म्हणत नाही, कर्मचारी असतील, ग्राहक असतील, वर्षात महाराष्ट्रामध्ये 1,000 म्हणजे 1,000 लोकांचा मृत्यू होतो फॅटल ऍक्सिडेंट, आणि 10,000 जवळपास प्राणी आणि मनुष्याच्या नॉन फॅटल ऍक्सिडेंट होतो. तर एखाद्या व्यक्तीचा जेव्हा जीव जातो ना, त्यावेळी त्याचा जीव जात नाही, तर त्याचं नुकसान होत नाही, 3 पिढ्यांचं नुकसान होतं. त्याचं स्वतःचं, त्याच्या आईवडिलांचं, त्याच्या मुलाबाळांचं, ह्या 3 पिढ्यांचं नुकसान 4 लाखामध्ये भरून येईल का? कधीच नाही. पैशाने सगळं काही होत नाही. जीव, सगळे पैसे आपण देऊ शकतो, सगळं करू, विमा देऊ, सगळं देऊ, पण तो जीव परत आणता येतो का? अजिबात नाही. त्याच्यामुळे तर कुणाचा जीव जाणार नाही, आपले सर्व लोक सुरक्षित राहतील, यासाठी एक विचार मनात आला. आणि आपण हा जो काही विद्युत सुरक्षा सप्ताह आहे आपल्या वर्धापन दिनी आपण सुरू केला. आणि 1 ते 6 जून पर्यंत आपण शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानात विविध उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये 2,11,000 नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. एखाद्या अभियानाच्या लोकसहभागातला हा विक्रम जो आहे, याची दखल घेतली एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने आणि इंग्लंड मधल्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स या संस्थेकडून. आणि महावितरणला किती पुरस्कार मिळाले याच्यात माहित आहे? 22 पुरस्कार महावितरणला मिळाले, जे की आजपर्यंत कधीही मिळाले नव्हते. आणि रेकॉर्ड हे महावितरणच्या नावाने एक रेकॉर्ड तयार झालं की कुठली एखादी वितरण कंपनी आहे, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्युत सुरक्षेचा जागर कुणीही केलेला नाही, जो आपण केलेला आहे. आपल्या वीज यंत्रणेच्या सुरक्षितपणे देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना साधारणतः 20 ते 25 प्रकारची वैयक्तिक आणि कॉमन सुरक्षा साधने देण्यात येतात. ही सुरक्षा साधने आवश्यकतेनुसार व मागणीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यासाठी आपण एक PNP रजिस्टर मॉड्यूल तयार केलं. आणि त्याचं उद्घाटन जून महिन्यामध्ये आपले CMD लोकेश चंद्रा सर यांच्या हस्ते नाशिक येथे आपण केलेलं आहे. तर आपल्या सर्वांना ह्या निमित्ताने विनंती राहील की आपल्याकडे कुठली PNP आहे आणि कुठली नाही, याचं त्या मॉड्यूलमध्ये तुम्ही मागणी पत्र नोंदवलं पाहिजे. त्या अनुषंगाने आता इथून पुढे 6 महिन्यामध्ये एक मी पूर्ण हा ड्राईव्ह घेणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना ह्या जे काही सर्क्युलर काढले त्या अनुषंगाने सर्वांना ही PNP मिळणार आहे.
मध्यंतरी मी नांदेडला जाऊन आलो आणि तिथं ती CNT देण्याची सुरुवात आपण केलेली आहे. वीज यंत्रामध्ये काम करताना कोणत्याही परिस्थितीत आपण सुरक्षा साधनांचा वापर हा केला पाहिजे, म्हणजे केला पाहिजे आणि त्याच्या सुरक्षिततेची खात्री करूनच आपण देखभाल दुरुस्तीची कामे केली पाहिजेत. थोडासा वेळ लागला तर चालेल, पण मला माझ्या कर्मचाऱ्यांचा जीव खूप महत्वाचा आहे. महावितरणचं सर्वात जर मोठं काही असेट असेल ना मित्रांनो, तर आपण सर्वजण आहेत माझे कर्मचारी. लोक असेट कोणी पैशात मोजतं, कोणी कशात मोजतं, पण मी माझ्या कर्मचारी, मानव संसाधन डिपार्टमेंट हे मुळात त्याच्यासाठीच आहे. कर्मचाऱ्यांना ज्या काही अडीअडचणी येतात त्याच्यात आपल्याला या साधन त्यांना अडीअडचणी कमी कशा करता येतील यासाठी प्रयत्न करणे हाच त्याच्या मागचा एक उद्देश असतो. महावितरणने गेल्या 3 वर्षामध्ये ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी खूप प्रयत्न केला. भविष्य काळात वीज किती लागणार आहे त्याचं नियोजन केलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे केंद्र सरकारने मध्यंतरी ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून याचं एक सर्वेक्षण केलं आणि त्याचं एक मानांकन ठेवलं होतं. त्यामध्ये महावितरणला 100 पैकी 93 गुण मिळाले आणि हे 93 गुण मिळून महावितरण भारतात 1 नंबरला आले. हे मागच्या वर्षी 56-57 स्थानी होतं, ते आपण 1 नंबरला आणू शकलो. यासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात आपण हे जी काही कामगिरी केली आहे त्यामुळे हे आपल्याला यश मिळालं आहे. त्यात हे जे यश पुन्हा एकट्या दुकट्याचं नाही, हे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं फलित आहे. त्याच्यामुळे हे सर्व यश मी आपल्या सर्वांमुळे मिळालं असं हे व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आतापर्यंत आपल्याला एप्रिल पासून आपल्या महावितरणला जे काही विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवले गेले आहेत, हा आपल्या सर्वांचा एक सन्मान आहे. सध्या महावितरणमध्ये पुनर्रचनेचा विषय सुरू आहे. नुकत्याच झालेल्या संपामध्ये संयुक्त कृती समितीचा हा प्रमुख मुद्दा होता. पुनर्रचनेचे गेल्या 1 ऑक्टोबर पासून प्रायोगिक तत्वावर आपण अंमलबजावणी सुरू केलेली आहे. पुनर्रचना करणं ही प्रशासनाची मागणी नव्हती, ही आपल्या कर्मचारी संघटनांची मागणी होती. या संदर्भात प्रायोगिक अंमलबजावणीसाठी काढलेले पत्र हे अंतिम नाही. याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील, त्याच्यात वेळोवेळी आपण बदल करणं. MPR सर्वांचं समाधान झाल्यानंतरच याच्यात MPR आपण काढणार आहोत. ज्या काही प्रॅक्टिकल अडचणी येतील, कर्मचारी संघटनांच्या सूचना असतील, प्रस्ताव असतील, त्याबाबत संघटना आणि व्यवस्थापनामध्ये सहमती झाल्यानंतरच फायनल MPR काढलं जाईल. हे सुद्धा मी लेखी स्पष्ट केलं आहे. दुर्दैवाने संयुक्त कृती समितीने संप टाळण्याच्या चर्चेमध्ये ही बाब समजून घेतलेली नाही. आता त्याचे काय परिणाम होतील आपल्या येणारा काळच आपल्याला सांगेल. आपल्या सर्वांनाही माहिती आहे की पूर्वी MSCB मध्ये एकच अभियंता असायचा आणि त्याला सर्वच कामं करावी लागायची. पारेषण, जनरेशन, नंतर आपलं ट्रायफर्केशन झालं 2005 मध्ये. MSCBचे त्रिभाजन होऊन वितरण, पारेषण आणि निर्मिती असे स्वतंत्र कंपन्या स्थापन झाल्या आणि आपण त्याच्यात रणजित देशमुख साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्याचे काय फायदे झाले, माझा रेव्हेन्यू किती वाढला. आणि आज जर आपण विचार करत असाल तो रेव्हेन्यू 9-10 हजार कोटी रुपयांवर आपण येऊन पोहोचवलेला आहे. त्यावेळी 1000 कोटीच्या वर जर तुम्ही रेव्हेन्यू नेला तरच आम्ही पगारवाढीचा फरक देऊ असं सांगितलं गेलं होतं. ह्यावेळी मात्र आम्ही कुठलीही अट न ठेवता आपल्याला पगारवाढीचे सगळे हप्ते देऊन टाकलेले आहेत. मिळालेच ना सर्वांना. तर आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे की माझे कर्मचारी आम्ही जे सांगू ते काम करतील आणि एक महावितरणला एक चांगली दिशा देतील. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे देणं, पगारवाढ करणं या संदर्भात कुठले असं किंतु परंतु असं काही नाही आहे. फक्त एक चांगलं वर्क कल्चर असलं पाहिजे, चांगली इफिशियन्सी. आता काय रिस्ट्रक्चरिंग मध्ये कोण घाबरलं माहितीये का? जे काही लपतात ना असं ते काम नाही करत. आपल्याला प्रत्येक माणसाकडून 8 तास काम करून घ्यायचं. आता एक 8 तासाला 24 तास काम करतो, दुसरा 8 तासाला 0 तास काम करतो. याच्यात हे सगळं ओपन होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना एक जबाबदारी दिली जाणार आहे
आणि तुमचं सर्वांचं 100% वर्क एफिशियन्सी आम्ही युटिलाइज करणार आहोत. कारण मला ग्राहकांना चांगल्या सुविधा द्यायच्या, नाहीतर आपण स्पर्धेमध्ये टिकणार नाही. मग तुम्हीच लोक म्हणणार की साहेब तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितलं, तर आम्ही आमच्या सुधारणा केल्या असत्या. तर आपल्याला सुधारणा करायची. पुनर्रचनाचा प्रस्ताव त्याचं 1 ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्वावर आपण अंमलबजावणी सुरू केलेली आहे. तुमच्या अडचणी येतील ना, सांगा मला, साहेब इथे तर ग्राहक एवढे आहेत, एवढे 4 माणसामध्ये कसं काम होईल, मला अजून 4 पाहिजे, देऊ का नाही देणार. तुम्हाला पेट्रोलला लावून असेल, तुम्हाला माझा तर विचार आहे तुम्हाला इलेक्ट्रिकल बाईकच मी देणार. त्यासाठी लाखभर रुपयाचं लोन जे आहे ना, बिगर इंटरेस्टचं लोन द्यायचा पण माझा विचार. 36 हप्त्यामध्ये ते तुम्ही परत कराल. ज्याला 4 चाकी घ्यायचे ना त्याला 10 लाख रुपये लोन द्या. हे सगळं विचारायचं नाही, फक्त पाठीमागे उभं राहा. मी तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही चांगलं काम करा, त्याच्यावर रिस्ट्रक्चरिंगची भीती बाळगू नका, अजिबात बाळगू नका. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे खाजगीकरण नव्हे. परत एकदा सांगतो, जेव्हा 80,000 मेगावॅटचं नियोजन आपण करतो, एका कंपनी विकायला खाजगीकरण करायला थोडं करतो आपण. ग्रुप ऑफ मिनिस्टर्स म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असतील, महाराष्ट्राचे ऊर्जा सचिव आहेत, यांनी केंद्र स्तरावर सुद्धा सांगितलं की आमचं जे आजचं मॉडेल आहे हेच आम्हाला योग्य आहे आणि हेच आम्हाला चालवायचं. याचा काय अर्थ? आणि ह्या सर्व संघटनांसमोर पण मागच्या आठवड्यात सांगण्यात आलंय की आम्हाला कोणत्याही प्रकारचं खाजगीकरण करायचं नाही. आणि तरी सुद्धा आपण अशी जर काही वेगळी भूमिका घेत असू तर निश्चितच कॉमन जो आपला सभासद आहे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. नक्की काय चाललं, मग आपण का संप केला, माझा पगार जो 2-3 दिवसाचा गेलाय तो कोण भरून देणार. खूप दयनीय अवस्था आहे. पुनर्रचनेमध्ये महावितरणमध्ये तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की मला ही पुनर्रचना तर करायची होती. महावितरण कंपनीला माझा कर्मचारीचं लोड कमी करायचा आहे आणि ग्राहकांना चांगली सेवा द्यायची, हा त्याच्या मागचा उद्देश होता. तर मग आता काही ठिकाणी नवीन सेक्शन करायला पाहिजे, काही सब डिव्हिजन करायला पाहिजे, डिव्हिजन करायला पाहिजे. या 5 महिन्यामध्ये काय काय केलं असेल तुम्हाला कदाचित माहीत नसेल. तर 2 नवीन डिव्हिजन आपण तयार केले, 37 सब डिव्हिजन केले, 30 शाखा कार्यालय आपण नवीन केले. त्याच्यामुळे 876 नवीन पद निर्माण केले. पद कमी नाही केली मी, नवीन पद याच्या आज जी पद आहेत त्याच्या व्यतिरिक्त 876 पद निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी निश्चित राहा, मी आपल्यामधूनच इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तिथे आहे आणि कोणताही मनात असा वेगळा विचार येऊ देऊ नका. आपल्याला ही कंपनी एक वेगळ्या उंचीवर न्यायची, जशी नवरत्न कंपन्यांमध्ये हे होते त्या पद्धतीने महावितरणचं नाव पण एक वेगळ्या याच्याने घेतलं जाईल. अशा पद्धतीने आपण पुढे काम करणार आहे. सहकाऱ्यांनो, वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करताना केवळ वैयक्तिक नव्हे तर महावितरणचे व पर्यायाने राज्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी आपण काम करीत असतो. याची जाणीव विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे नेतृत्व करताना देवकांजींनी वेळोवेळी ठेवली. तोच संस्कार त्यांनी युनियनमधल्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना पण दिला आहे. महाराष्ट्रात कामगार चळवळीची फार मोठी परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक कर्मचारी नेत्यांनी देश पातळीवर कामगार चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. ह्या परंपरेला साजेशी कामगिरी श्री देवकांजींच्या नेतृत्वाने केली. देवकांजी यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समृद्धीच्या आनंदमय आरोग्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि एक छोटी चिठ्ठी आली माझ्याकडे, सांगायला काही हरकत नाही. तर आपले तांत्रिक कर्मचारी बांधव जे ज्यांना 2 जीव मिळालेले असतील आणि बऱ्यापैकी 40-45 वयाच्या आसपास त्यांचं वय होतं आणि ते झाल्यानंतर पोलवर चढणं, बाकीचे थोडंसं हेवी कामं करणं त्यांच्या दृष्टीने जिकिरीचं होतं. मग अशा वेळेस जर दोघांचं क्वालिफिकेशन सारखंच असतं, ऑपरेटरचं पण आणि विद्युत सहाय्यकचं पण, तर त्या केसमध्ये आपण इंटरनल नोटिफिकेशन करून ह्या सर्वांना ऑपरेटर म्हणून का पदोन्नती देऊ नये याच्यासाठी सुद्धा विचार करतो.
हे तुम्ही मला कोणी सांगितलं नाही, माझ्याच डोक्यात तुम्ही. कारण मी 16 वर्ष सेक्शन ऑफिसर म्हणून काम केलंय आणि 8 वर्ष DYE आणि ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. सगळं कळतं, कोण काम करतं, कोण म्हणजे कोणाचा रोल काय आहे या कंपनीमध्ये. तर हे तांत्रिक बांधवाचा रोल सर्वात महत्वाचा आहे. ही सर्व जे चाललंय कंपनीची भिस्त तुमच्यावर आहे आणि मग तुम्हाला लपवून किंवा तुम्हाला बाजूला ठेवून नाही चालू शकत. तर ज्याला ज्याचं त्याचं महत्व हे दिलं गेलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि ज्याच्यात चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी करता येतील ह्या मी सहज उदाहरणादाखल आपल्याला 2-4 सांगितल्या. अजून बऱ्याच काही आहे ते इथं सांगितलं, उद्या तुम्ही पेपरमध्ये छापून टाकायला असं काही करू नका. पण निश्चितच चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हा सर्वांसाठी करायचा माझा मानस आहे. आणि देवकाजीने मला आधी सांगितलं मी भेटायला काय झालं ते सोडून द्या, एकदा माझं हे आजचा कार्यक्रम संपला की वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यात मी जाईल. लोकांना राग आला तरी चालेल पण मी सत्य त्यांना सांगणार आणि त्यांना कामाला लावणार. पण असं नेतृत्व पाहिजे तरच ही महावितरण कंपनी सक्षमपणे पुढे जाऊ शकते. तर अशा देवकांजींना मी शुभेच्छा देतो. तसंच दिवाळी आपली 8 दिवसावर आलेली आहे. सर्वांना बोनसची घोषणा करण्यासाठी नाही तर आपल्या सगळ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्या शुभेच्छा निश्चित गोड होतील असं आपण म्हणू. परत एकदा तुम्ही मला इथे बोलवलं, माझा आपल्या संघटनेच्या वतीने जास्त वेळ घेणार नाही, खरोखरच वेळ झालेला आहे आणि आपण फार दूरून आलेला आहात. आणि या गौरव सोहळ्याला उपस्थित महावितरणचे डायरेक्टर HR सन्माननीय राजेंद्रजी पवार साहेब, मुख्य आपले महाव्यवस्थापक महावितरण मान्य श्री राजेंद्रजी पांडे साहेब, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सन्माननीय संजयजी धोके साहेब, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मान्य श्री कुशलजी वजूरकर साहेब, आपल्या संघटनेचे माजी सरचिटणीस सन्माननीय रणजितबाबू देशमुख, मंचावरती विराजमान असलेले कंपनीचे अधिकारी, माझ्या संघटनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्याकरता हा गौरव सोहळा कार्यक्रम आपण आयोजित केला गेलेला आहे, असे तुम्हा सर्वांचे लाडले सन्माननीय रवींद्र देवकांत साहेब आणि माझ्या बहिणी सौ कविता देवकांत साहेब, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज इथे उपस्थित झालेला माझा हा तांत्रिक कामगार बांधव, सेवानिवृत्त होऊन 8-10 वर्ष झालीत, परंतु देवकांतीवरचं जे प्रेम होतं त्या प्रेमापोटी स्वतःच्या खर्चाने सेवानिवृत्ती झाली आणि 7-8 वर्ष झाले. परिस्थिती काय असतं ते त्याचं त्यालाच माहीत असतं. अशाही स्थितीमध्ये RT देवकांत साहेबांच्या प्रेमापोटी स्वखर्चाने उपस्थित झालेले सर्व माझे सेवानिवृत्त सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की गेल्या मेला आपल्या संघटनेचे सरचिटणीस महावितरण सेवानिवृत्त झाले. एक छोटासा कार्यक्रम कराडमध्ये त्यांच्याकडून ठेवला गेलेला होता. त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो. त्यानंतर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया यायला लागली
की संघटनेकडून तुम्ही कार्यक्रम केव्हा घेणार आहे, तुम्ही अध्यक्ष आहात. मी सर्वांना सांगितलं की आपण निश्चित कार्यक्रम घेऊ. तारीख ठरवणे थोडं अवघड होत होतं. विचार असा होता की संघटनेचा वर्धापन दिवस 4 सप्टेंबरला असतो, 4 सप्टेंबरला घ्यायचा का. पाहायचं की पाणी फार दिसत आहे, पावसाळा 12 ऑक्टोबरला वाढदिवस आहे, 12 ऑक्टोबरला घ्यायचा का. त्यावर सर्वांचं सहमत झालं आणि 12 ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण घ्यावा असं सर्वांनी ठरवलं.